अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. इंदिरानगर येथील शंकरशेठ कुऱ्हाडे स्पोर्ट फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम. पिंपरी गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती व पाण्याचा प्रचंड तडाखा बसलेल्या भागांमध्ये प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून अद्याप मोहोळमधील नागरिकांना सरकारची मदत पोहोचली नाही. त्यामुळे लोंढेवाडी या ठिकाणी मदत म्हणून पिंपरी चिंचवड शहरातून शंकर कुऱ्हाडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने पीडित कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी शंकर कुऱ्हाडे स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे, दिनेश कुऱ्हाडे, सागर ओरसे, पिंटू जाधव, बाळू शिंदे यावेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि सरकारची मदत नागरिकांना पोहोचली नाही, त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील शंकरशेठ कुऱ्हाडे यांनी एक हात मदतीचा म्हणून नागरिकांसाठी धान्य, तांदूळ, डाळी, साखर यासह दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि मदत कार्य अखंड सुरू राहील असे आश्वासन फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले आहे. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड. आज महाराष्ट्रात आसमानी संकटामुळे जे शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना एक बातमी पाहिली की मोहोळ या ठिकाणी लोंढेवाडी महाड्या तालुक्यात सरकारची मदत गेली नाही, म्हणून आमचे मामा श्री शंकरशेठ कुऱ्हाडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने एक मदतीचा हात म्हणून त्या ठिकाणी लोंढेवाडी या गावात जीवनावश्यक वस्तू, त्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, भाजीपाला, ब्लँकेट व इतर असे अनेक साहित्य येथील लोकांना एक मदतीचा हात म्हणून आपण येथून इंदिरानगर पुणे येथून पाठवून